नमस्कार मित्रो. कुळाची जमीन आहे, पण जमिनीची मालकीण ही विधवा आहे. त्या केसमध्ये कुळाचा हक्क काय असतो आणि याच्यामध्ये कायदा काय म्हणतो आपण बघूया. बघा, मुळात कुळ कायद्याचा कन्सेप्ट काय आहे. कृषक दिन म्हणजे 1 एप्रिल 1957 या रोजी जर एखाद्या जमिनीत तुमचं कुळ म्हणून नाव असेल तर त्या सातबाऱ्यावरील खऱ्या मालकाचं नाव कमी करणे आणि जो कुळ म्हणून असतोय त्याला मालकी हक्क बहाल करण्याचा कायदा म्हणजे कुळ कायदा. पण अशा पद्धतीने एखाद्या सातबाऱ्यावर तुमच्या पूर्वजाचं कुळ म्हणून नाव लागलं कृषक दिनी 1 एप्रिल 1957 रोजी, पण दुर्दैवाने त्या जमिनीचा जमीन मालक पुरुष नसून एखादी विधवा स्त्री आहे. त्या केसमध्ये काय होतं तर त्या केसमध्ये हा जो कुळ आहे ज्याचा संबंधित जमिनीवर कुळ म्हणून मालकी हक्क प्रस्थापित होतोय त्याचा कृषक दिनी मानीव खरेदीदार म्हणून जो काही हक्क प्रस्थापित व्हायला पाहिजे तो राईट म्हणजे डीम्ड परचेजरचा जो राईट आहे तो पोस्टपोन होतो. कधीपर्यंत होतो? जोपर्यंत ही विधवा मालकीण जिवंत आहे तोपर्यंत याचा कृषक दिन पोस्टपोन होतो. मग याला जमीन मिळेल का? हो, मिळेल. ज्या दिवशी ती विधवा मालकीण मयत होईल त्या मयत झाल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत यांनी तिच्या वारसांना नोटीस पाठवायचं आणि सांगायचं की कृषक दिन माझा पोस्टपोन झाला होता. तुमची आई अमुक अमुक दिवशी मयत झाली, तर ज्या दिवशी ती मयत झाली तिथून 1 वर्षापर्यंतचा माझ्यासाठीचा विंडो असतो, त्या विंडोमध्ये मी त्या पिरियडमध्ये मी दाखल करू शकतो, म्हणून तुम्हाला नोटीस देतोय असं नोटीस द्यायचं. आणि मग 32 गची चौकशी होऊन 32 मतं प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज टाकायचा आणि मग तो अर्ज मंजूर होऊन कुळ किंवा कुळाचे आजचे जे वारस आहेत त्यांना हक्क मिळतो. मानीव खरेदीदार म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतं. त्यामुळे जर एखाद्या जमिनीत तुमचे पूर्वज कुळ होते आणि मालकीण विधवा होती तर हे जे मी आत्ता सांगितलं ती प्रक्रिया राबवून तुम्ही आज ती जमीन मिळवू शकता अशी कायदेशीर तरतूद आहे. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.